चेअरमन काय झाली की नाही व्यवस्था? 2-4 दिवस झाले बाईसाहेब तिकडे इथं भाकरची व्यवस्था आहे ना? अरे भाकर तुकड्याचं झालंय पण ते काय झालंय तिचे नेमकं वडील आजारी पडले म्हणजे आमची सासरी बुवा. अच्छा. तिला काय तिथून येता आहे ना तर मी उन्ही इकडे आलेली आहे रुसून तर भाकरी तुकड्याची जेवणाची होती व्यवस्था आमची तसं काय हे नाहीये. अच्छा बाकी मग काय त्यांना एखाद दिवशी आपलं मस्तपैकी माल बिल दाखवायला घेऊन जायचं चेअरमन. काय बरं का तुला सांगतो तर तुझं काय म्हणायचं माझ्या आलंय लक्षात पण उग आमच्या जर बाई साहेबाला जर मी उन्हीने फोन करून सांगितलं की चेअरमन असं असं म्हणते तर काय तर तिथून येईल मग माझे काय करणं. तसं काही नाही तुम्ही काय करायचं विशिष्ट असा करता प्लॅन करायचा चेअरमन साहेब. फिरायला घेऊन जायचं तिथं काय खाऊ घालायचं थोडस आपलं चाट वगैरे सगळ्या भेळ वगैरे असं काय आलं गप्पा गोष्टी आल्या माणूस बोलता बोलता वगैरे बोलतो मग विषयाला हात घालायचं हरकत नाही बरं का पण आला आपली काय डेअरिंग जमाना काय करायला पाहिजे बरं. चेअरमनची डेअरिंग जमाना म्हणजे अवघड राव. काय करायला पाहिजे तेच तर सांगतो की मग मी तुम्हाला मालावर घेऊन जायचं फिरायला बाकी काय नाही करायचं. मग तसं आता ती मोटरसायकल तर माझ्याकडे मोठी गाडीची तू गाडी घेऊन ये तेवढी तुमची करतो ना आम्ही गाडीची वस्तू काळजी करा. हा तेवढी गाडी घेऊन ये चालतं आम्ही करतो व्यवस्था गाडीच्या. चल प्रेम आलो चेअरमन. हा हा ये घंटे मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला रे. काय हो त्या चेअरमन बाई साहेब माहेरी गेल्यात ना पण त्यांचं तिकडं मनच रामाना. कमून त्यांनी आमच्या सरपंचीन बाईला फोन केला आणि म्हटले सरपंचाला तेवढं सांगा का आमच्या ह्यांच्यावर लक्ष ठेवा आणि नेमकं मेवणी इकडं आलेली आहे तर आता जबाबदारी वाढली आपल्या दोघांची. तर तू काय कर तू एकदम चेअरमनच्या सावलीसारखा चेअरमन सोबत राहा. काही झालं तर मला लगेच कळव. आणि चेअरमनला असं एकटं सोडू नको किंवा चेअरमनला असं डोळ्याच्या बाहेर जाऊन नको देऊ नजरे बाळा. अजिबात नाही आत्तापासून एकदम चेअरमनच्या माग आणि कुठं काय झालं की लगेच तुम्हाला इंटिमेट करतो. इंटिमेशन इंटिमेशन करतो. चालन चालेल येऊ का? हो हम अंग्रेजों के जमाने के जेलर है. जेलर नाही जासूस जासूस. गाडी आणली चेअरमनला कुठे शोधायचं बाबा आपण? चेअरमन आपण आहे ना मस्त पैकी आमच्या गावामध्ये आहे ना खूप चांगला महाल आहे चांदबेबीचा तो पाहू. अरे हे काय ते चेअरमन त्याला ते चावीन चल आपलं चेअरमन. पाणीपुरी वगैरे सगळं खाऊ तुला सगळं फिरून दाखवतं एकदम आरामशीर फिरू आपण. चेअरमन 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 हात करा पुढं. गाडी चावी आणि गाडी समोर. काय झालंय आपली बुलेट आहे ना तिकडे फिटर का टाकली जरा तिचा लाईटचा प्रॉब्लेम होता थोडा बॅटरीचा पण मग आता याच्या मित्राची गाडी आणली नवी गाडी त्या गाडीवर जाऊ बरं का चेअरमन. नवी गाडी नवी. अरे तू काय आपले पंटर लोक आहेत आपलं सांगितलं ना तेवढं काम करतात. चला मग जाऊ गाडी कर. हा ताईला कळलं तर ताईला काय कळतंय ताईला तू सांगू नको मी सांगत नाही ताईला. चला गाड्या आता पटकन आता उशीर व्हायला नको मस्त पैकी जाऊ टाइमपास करू. कस काय चेअरमन गाडी? अरे एक नंबर गाडी आहे नवी नवी. शिवाय आम्ही धुवून घेऊन पुसून आणली नवीच गाडी आहे तिला काय राव. कार्यकर्ते चेअरमन आम्हाला तुमची काळजी आहे किती काय झालं तरी. बाई बसा 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 ना. चालू होईन गाडी तुम्ही तर बसा. बसा ना बसा 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 गाडी. आणि तुम्ही आपला उद्योग बघा. तुम्ही गेल्याशिवाय कस काय वाट लावायचं मला आम्हाला अजून. अरे याच्यावर चालू होत नाही का बटनवर? होती ना हे बघ बटन दाबतोय कुठं चालू होती ती? चालू होते जाऊ द्या नसन चालू आपण किक मारू ना. किक वर ट्राय करा ना. गाडी चालू व्हायला पायात दम पाहिजे. हा ते खरं चेअरमन सारख्या माणसात दम ना म्हणलं अवघड नाही. प्रेम अरे कोणती गाडी आणली? टेन्शन घेऊ नका. गाडी बंद पडली काय? अरे होईन चालू. गाडी चालू ताजी बाई मला लई कंटाळा आला. हो माने को बस या गाडीवर. अरे पण आम्ही आमचं बघू तू जा. झालं तो त्यांना आमच्या मायात नेतो ऊस दाखवतो विहीर दाखवतो पाण्यात कसं पोहायचं ते दाखवतो. आम्ही आमचं बघू. दाजी ऐकी की अशी मी तुमची गाडी चालू नाही होत मी जाते ना मग त्या भाऊजी. अरे आपण जाऊ ना दुसरी गाडी बोलून घेतो. आजच्या दिवस गंडन भाऊजी सोबत जाते आपण म्हणजे करतो. अरे मोनिका ऐक ना आपले करत तू किक मारायला राव चेअरमन मार की. थांब थांब मोनिका 2 मिनिटं थांबा चालू होईल किक वाढले चालू चालू. अरे मोनिका
कोणाची गाडी आणली कोणती गाडी आणली अरे गाडी कोणती आणली राव यांनी त्याला लाच घालायला पाहिजे गाडीचा प्लगच काढाय कोणतरी गाडीचा आपला काढलाय बघा बघ बरं पलीकडून जाऊन हे बघा ना इकडून राव प्लगच काढाय कोणतरी बरं आता बघा चालू करू गाडी चालू होती राव मग अरे माझे कोणी केलंय असं आपण चेअरमन तुम्ही काय काळजी करू नका आपल्याकडे प्लॅन बी काय प्लॅन बी आहे ना प्लॅन बी आपल्याकडे बरं आता हे जाऊ दे आता याचं बघू आपण हे कुणी केलंय पण आता प्लॅन बी चला चालू करून चला ना आता बसा त्यांना कुठं सापडायचं खायला बरं झालं कुठं चालले तुम्ही दुकानात अहो ते आता चेअरमनच्या आहे ना गोळ्याला घ्यायचा टाइम झालाय आता त्या बाईसाहेब असते त्याचं काय वेळेवर त्यांना त्या गोळ्या देतात आता ते त्यांचा टायमिंग झालाय परत काय होतो काही व्हायला नको उद्या त्यांना त्यांचं आरोग्याला धोक्यात येऊ शकते त्या गोळ्या द्या पटकन त्यांना घेता येईल गोळ्या चला मग लवकर हा ठीक चला मग प्रेम्या काम परफेक्ट झालं पाहिजे बरं का 100% होणार आली असा पाय मध्ये घातला तुम्ही अशी धरली. तेवढं कर मात्र 100% आले कशाला आलास रे आता ए तुला काम नाही काही जाऊ दे. काम धंदा करीत जा ना मग बरं, जाऊ दे आता टायमिंगला नको काही गोळ व्हायला अय्यो भाऊजी तुम्ही किती चांगले तो तुमच्यामुळे मी आज पडता पडता वाचले. अहो तुम्ही जर मला आयुष्यभर साथ दिली ना तर आयुष्यभर असाच आधार देईन तुम्हाला पडूच नाही देणार. आई किती चांगलेत भाऊजी तुम्ही. असं नका ना बोलू तुम्ही असं बोलायला लागले ना मला नुसते असं गुदगुल्या होत्या. तुमची तयारी असेल ना तो दुनिया की कोई भी ताकत हम दोनों को जुदा नहीं कर सकती. जुदा नाही कर सकती आम्ही कशाला येत अरे कशाला येत रे मध्ये मध्ये ये तुम्ही आहे ना ते आणा इकडे गोळ्याचं पाकिट आणा तर तुम्हाला बी लय हे आणि जावा तुम्ही घरी जा जा घरी जा आता ए तिकडे नाही बाई मागे नाही तू इकडे सरपंचाची इकडे जायचं आणि जर त्या बाईच्या मागे हिंडला वासव तो टगडे तोडीन होय तिकडे सरपंचाची इकडे आयला एवढा चांगला छास आलेला आणि मी उठायची आता असा कवळ आयला काय चान्स घातला राव या घंटेनी सगळे हेच झालं राव आज कस काय येतोय मध्ये मला तेच कळा ना. चेअरमन मी काय म्हणतो हार मानायची नाही परत प्रयत्न करायचा हा पण मी काय म्हणतो घंट्याला पोत्यात घालून आणायचा आता तालमीत घ्या तालमीत याला पुढीनार चांगला त्याला आता. आता असा प्लॅन करू त्याच्यात गांठ्या कुठं जरी असला तरी त्याला काही जमलंच नाही पाहिजे हा चला आता दुसरी काहीतरी ना प्लॅन लावू आपण. हो चेअरमन हरकत नाही प्लॅन फेल झाला ना अरे मला तर काही सुचणार राव काय करावं काय नाही. आता तुमच्या ना पुढचा नेक्स्ट प्लॅन असा असेल की बाई थोड्याशा भावनिक होता इमोशनल होता ना बाई माणूसाची इमोशनल झाली पाहिजे. मी काय म्हणतो आता ऐका आपण काय करायचं बाईंना फोन लावायचा फोन लावून स्वतः की बाई चेअरमन यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे असं म्हणतो हा ऍक्सिडेंट झालेला आहे यांना घेऊन ये हा आपण काय करायचं तुम्ही आले का बाई लगेच असं गळ्यात हात टाकायचं म्हणजे बाई आल्या म्हणायचं ऍक्सिडेंट झालेला आहे पायाला लागलेला घेऊन जा मग बाई मला आशा धरून द्या ना गाय आता मग मी तुम्हाला सगळं बांधलं ना तुम्ही फक्त दुखायचं नाटक करायचं आणि लगेच मग तुम्ही त्यांना काय करायचं व्यवस्थित इकडे बघा हा गायल हात आणि पाय हा पाय दुखतोय हा पायाला खरचडले बरं मोडला लगेच गळ्यात हात घालायचा विषय पास. ओके डन 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 अजून कुठे काय बस 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 ओके हे पाय फक्त वर उचलायचं बरं का. हा ह्या पायाला लागलेले बाई काही बघत इकडे नाही हात नाही बघत हातून मोडला सांगितलं पट्टी बांध पट्टी. ओके 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 डन डन लगेच लावायचा फोन लाव तुमच्या ऍक्च्युअल लावा द्या तुमच्या मोबाईल वरून लावा म्हणजे काय मोनिका बाई हॅलो हो बाई ऐका ना अहो चेअरमन साहेबांचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्यांना लागले हो त्यांना घेऊन जा इथं घरी. हा
आपल्या समोर येत आम्ही पाहायच्या बोर्डापाशी तिथं मोठ्या पाण्याच्या टाकीपाशी. या लवकर या लवकर या, लय लागले हो. आता बाई लवकर या ना. बाई अशा तुरु भया काय झालं या माणसाला काय माहिती. दाजी, ओ दाजी, दाजी, अहो काय झालं तुम्हाला हे. नगरला गेलो होतो, तू घरी एकटी म्हणल्यावर म्हणलं एकटी बाई माणूस घरी, गावात कोणी ओळखीच नाही. 100च्या स्पीडने गाडी काढली. 100 असं कुत्र आडवं गेलं, गाडी सपाट बी सपाट. हे इथं पाय सुजलाय, चालता येईना लागलंय. आता एक काम करा, तुम्ही यांना घेऊन जा, आम्ही ना गाडी फिटर कडे नेतो. चालता यायचं नाही, घरी आराम करा, 2 दिवस बेड रेस्ट घ्या. हे घेऊन जाते तुम्हाला. चालता येत नाही, मी आता असा गळ्यात हात घालतो. चला चेअरमन. बाई तुम्हाला चेअरमन नाही घ्या पाहिजे, तुम्ही घरी पुढे जाऊन चहा ठेवा, मी चेअरमनला घेऊन येतो. मी जातो तिच्या बरोबर. निघा निघा पटकन जा, गडबड करा. अरे मी जातो तिच्या बरोबर. आपल्या लोकांना सहकार्य करायचं चेअरमन. का होणे का बाई, बोला की. काय नाही तर गडबड 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 चाललंय. आमच्या दाजींना किती लागलंय बघा की, चालता पण येईना, किती मोठा ऍक्सिडेंट झालाय. दाजी चेअरमन, अरे काय घेऊन बसले तुम्ही, सारे दुनियाचा नाटकी माणूस आहे त्यो. नाही बघायची तुम्हाला गंमत. एक काम करा, तुम्ही इकडे येऊ ना, थोडं साईडला लपून बघा काय होतंय ते. हे बघा आता मी जातो. हा बघा तुम्ही, बघा लपून बसा, बघा बघा बघा. सोड जर आम्ही चलन. नाही मी घेऊन जातो तुम्हाला. काय चाल तू घेऊन जातो तुम्हाला. कुठे मध्ये चिरावी काय चाललंय आणि काय भानगडे. ऍक्सिडेंट झाला. अरे बापरे, चालता येई ना आम्हाला. मग कुत्र आडवं गेलं जरा. हायो हातन बितन पर गळ्यात घातले तुम्ही तर. पायाला लागलंय जरा. अरे 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 वाईटच झालं. लय वाईट झालं सरपंच, लय. आता ते एक्सरे भिक्षारे पुढचं बघावं लागेल सगळं. आयला मी तर कैचित अडकलो बाबा. काय काय झालं. त्या सुरेखाबाई फाट्यावर आल्यात, आणि त्यांना गाडी नव्हती. सुरेखाबाईला गाडी नव्हती. हा, ते म्हणल्या का आता चेअरमन जर भेटले तर त्यांना द्या पाठवून, मला जायचंय घरी. मी म्हणलं आता सांगतो बाबा, असं झालंय. म्हणलं आता नाही घंटे, दुसरी कोणाची गाडी भेटेल का. श्याम जाईल ना रिक्षा. हे नाही नाही तुमचा ऍक्सिडेंट झाला हो. एकदम चांगलं आहे. मी बाई काय माणूस आहे बरं. अजून मी जोर काढू. काय चाललंय तुमचं हे. तुमच्याकडून असली अपेक्षा नव्हती बाई मला. माझ्या दीदीने कसं आयुष्य काढलं बाई, कसा हा माणूस निवडला. तुमचा पाय बरा नव्हता थोड्या वेळापूर्वी. मी चेष्टा करीत होतो तुझी. आता मेवना चेष्टा करीत नाही मेवणीची, म्हणून तुझी चेष्टा केली. हो, तुला खरंच वाटलं होय माझा काही ऍक्सिडेंट वगैरे नव्हता झाला. सरपंच काय माणूस आहे हा. बघा तुम्हीच आता. अयो बसा दाजी, तुम्ही चालले अशी. अरे चेष्टा केली मोनिका मी, तो चेष्टा कळत नाही. आज काय कुठून दिवस उगावला काय नव्हे. समजूत काढू तिची. तू नको समजूत काढू, मी ती संध्याकाळी काढीन समजूत. जाऊ दे आता हे प्रकरण बघू नंतर. पण सरपंच ते कवाशी घेणार आहे सुरेखाबाई. कोण सुरेखाबाई. तुम्ही म्हणले ना आता ती सुरेखाबाई फाटेवर. तुम्ही जशी त्याची चेष्टा केली तशीच मी तुमची चेष्टा केली. तुम्हीच होते का काय. घंटन चल भाऊ. अहो तुम्ही जिथं जिथं प्लॅन केला का, तुम्ही तिथं प्लॅन केला, त्या बाकड्यावर बसून ती येणार, मग प्रेम्या पाय घालणार, पडणार. तेव्हा मी झाडावर बसलेलो होतो. तुम्ही गाडीचा एक प्लॅन केला तेव्हा झाडावर होतो. तुम्ही ते प्लॅन ते वाड्यापाशी प्लॅन केला, मी वाड्याच्या खिडकीत होतो. अरे तुम्ही पाण्याच्या टाकीच्या खाली प्लॅन केला, मी टाकीवर होतो. आला तरी म्हणलं हे प्रत्येक वेळेस मध्ये कस काय येतोय. हम अंग्रेजों के जमाने के जेलर है.